brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. अजित पवारांच्या निधनाला आता एक आठवडा पूर्ण होतोय. दादांच्या निधनानंतर महाराष्ट्र शोकाकुल झालाय. पवार कुटुंब या दुःखातून अद्याप सावरू शकलेलं नाहीये. पार्थ पवार अजित पवारांच्या कार्यालयात गेल्यानंतर भाऊक झाल्याचं समोर आलं होतं. आता जय पवार यांनी भाऊक पोस्ट लिहिली असून अजित पवारांच्या आठवणी शेअर केल्यात. जय पवार यांनी एक्सवर पोस्ट लिहिली आहे. जय पवार यांनी पाठोपाठ 2 पोस्ट लिहिल्या आहेत. पहिल्या पोस्टमध्ये ते अजित पवारांना मिठी मारत असल्याचा फोटो त्यांनी शेअर केलाय. यामध्ये डॅड, काश वेळ थांबली असती, मी तुम्हाला घट्ट मिठीत घेऊन आयुष्यभर तसाच राहिलो असतो, अशी कॅप्शन दिली आहे. सोमवारी रात्री उशिरा जय पवार यांनी ही पोस्ट शेअर केली आहे. त्यानंतर आज सकाळी 7:17 आणखी एक फोटो जय पवार यांनी शेअर केला आहे, ज्यात परदेशात गेलेले असताना अजित पवार आणि जय पवार यांचा हा फोटो आहे. या फोटोला मिसिंग यू डॅड अ लॉट असं कॅप्शन दिलं आहे. अजित पवारांच्या निधनानंतर पार्थ पवार आणि जय पवार दुःखातून सावरू शकलेले नाही आहेत. पार्थ पवार यांनी अजित पवारांच्या मुंबईतील कार्यालयात भेट दिली होती. यावेळी त्यांनी अजित पवार बसतात त्या खुर्चीला नमस्कार केला होता. त्याचबरोबर दादांच्या खुर्चीला बिलगतानाचा फोटो देखील त्यांचा समोर आला होता. आता जय पवार यांनी पोस्ट लिहित त्यांचं दुःख व्यक्त केलंय. सुनेत्रा पवार या दुःखातून सावरून आता कामाला लागल्यात. सोमवारी त्यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळी जात अभिवादन केलं. त्यानंतर अजित पवारांचे अंगरक्षक विदीप जाधव यांच्या घरी जाऊन सांत्वनपर भेट देखील घेतली.